नमस्कार, मी श्रीकांत तुमटीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काल आम्ही महाराष्ट्रातला साखर उद्योग, त्याच्या अडचणी आणि जागतिक इंधन टंचाई ह्याच्यावरती व्हिडिओ केला होता. त्याच्यावरती काही प्रतिक्रिया आल्या आणि तेव्हा असं लक्षात आलं, महाराष्ट्रापुरतं ठीक आहे आपण बोलतो आहोत, साखर उद्योगापुरतं बोलतो आहोत, पण अजून काही वेगळे पैलू ह्याच्या निमित्तानं समोर येत आहेत. प्रत्यक्ष इंधन टंचाईच्या संदर्भामध्ये अधिकृत खुलासे सरकारकडून आलेले, ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण तशी निवेदनं दिलेली आहेत. पॅनिक व्हायची गरज नाही. पेट्रोल काय किंवा गॅस, घरगुती वापराचा गॅस काय, ह्या सगळ्याचा पुरवठा अजूनही नियमित आहे. पण ह्या निमित्तानं जो विषय समोर आलेला आहे आणि आमच्या काही श्रोत्यांनी पण विचारलं म्हणून मी आवर्जून सांगतो आहे. सगळ्यात पहिला मुद्दा जो समोर येतो, हा जो भंपकपणा डाव्यांनी कित्येक वर्षापासून चालवलेला होता. जेव्हा मोदी वेगवेगळ्या देशांमध्ये दौरे करत होते, अगदी छोट्यातले छोटे देश सुद्धा मोदींनी स्वतः दौरे करून त्या ठिकाणी संवाद साधण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्यावरती टीका केली जात होती. म्हणजे जेव्हा जागतिक पातळीवरती कुठलीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवलेली नव्हती, ह्या काळामध्ये परदेशी संवाद साधणे, विविध देशांशी परराष्ट्र संबंधांमध्ये काही गोष्टींमध्ये बदल घडवून आणणे, दीर्घकालीन जी काही कामं करायची आहेत त्याची सगळी पायाभरणी करणे. अजित डोवाल सारख्या त्या विषयातली तज्ज्ञ व्यक्ती कित्येक वर्षांपासून परराष्ट्र संबंधांच्या बाबतीमध्ये अतिशय सखोलपणे काम करते आहे. ह्या सगळ्यावरती टीका केल्या गेलेली होती. ऑपरेशन सिंदूर भारताने मागच्या वर्षी केल्याच्या नंतर नेमकं म्हणजे जे आपलं लक्ष आहे तेवढंच साधत, बाकी कुठलीही काय म्हणता येईल त्याला, की बाकी मानवी हानी कुठली होणार नाही, बाकीच्या जनतेला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही असं साधून इतकं अचूक लक्षभेद करून त्यांचे जे धोकादायक शस्त्र होती ती सगळी निकामी करणे किंवा त्याच्या बाबतीमध्ये एक त्यांना निष्क्रिय करून टाकणे, हे सगळ्याच्या बाबतीमध्ये जे प्रत्यक्ष तिथं हद्दीत न जाता बाहेरून आपण आपल्या देशामध्ये राहून आपल्या त्याच्यावरून ज्या पद्धतीचे हल्ले केले आणि उलट त्यांनी केलेले सगळे ड्रोन अटॅक कसे परतून लावले, हे सगळं समोर असताना त्या पार्श्वभूमीवर तुम्ही आताच युद्ध बघा. जेव्हा नागरी वस्तीवरती हल्ले केले गेले, जेव्हा ज्या शाळांवरती हल्ले झाले त्याच्यातून जे निष्पाप नागरिक मारले गेले, आता ह्याच्यावरती बंबा कोण मारायले? हे तेच डावे लिब्रांडू काँग्रेसवाले, ज्यांनी की ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये असाच उलटा धिंगाणा केलेला होता. म्हणजे हे किती भंपकपणा आहे आज. बरं, ह्याच्यात आपला काही संबंध नाहीये. इस्रायल चूक आहे, अमेरिका चूक आहे का इराण चूक आहे, ही चर्चा होत राहील. आपला काही संबंध नसताना आपल्या पंतप्रधानांनी, आपल्या विदेशी मंत्र्यांनी किंवा सरकारने तिथं कसं बोलावं, काय उत्तर द्यावं, कशी चर्चा करावी, म्हणून सगळ्यांचा जो धिंगाणा चाललेला आहे विरोधकांचा, हे सगळे विरोधक मोदी परदेश दौरे करत असताना ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस सगळ्या वेळेस आरडाओरडा यांनी केलेला. आज आपण जगाच्या ह्या सगळ्या अडचणीमधून आपल्या भारताला काही प्रमाणामध्ये काय किंवा मोठ्या प्रमाणात वाचू शकलेलो. कोरोनाच्याही काळामध्ये जगभरामध्ये सगळ्या त्या आपत्तीची ज्या पद्धतीची भयानकता होती त्याच्या कितीतरी पट कमी एवढी लोकसंख्या असूनही आपण ठेवू शकलो. हे आपल्या सरकारचं प्रत्यक्ष सर्वसामान्य माणसांना दिसणारं यश. मी काही असं म्हणत नाही की अभ्यासकांनी काही सांगितल्याच्या नंतरच मग आपल्याला साक्षात्कार होईल. कोरोनाच्या त्या सगळा कालखंड बघा किंवा आत्ताचा जागतिक परिस्थिती, या युद्धामुळे जी काय म्हणता येईल त्याला आणीबाणीची झालेली आहे, त्याच्यातून सुद्धा पाकिस्तानमध्ये आपल्या बाजूलाच अक्षरशः इंधन आणीबाणी लागू केल्या गेलेली आहे. आणि भारतामध्ये थोडंसं काही झालं तर लगेच आरडाओरडा करायचा. त्याच्यामुळे पहिला जो खोटारडेपणा या सगळ्या डाव्या लिब्रांडूंचा, काँग्रेसवाल्यांचा उघड होतो आहे तो असा की आता जगापासून आपण तुटून राहू शकत नाही. जगातली कुठलीही घटना असो त्याच्यावरती त्याचे परिणाम तुमच्यावरती होणार, त्याच्या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया येणार. म्हणून सावधगिरीची पावलं उचलायची असेल तर ह्याचं नियोजन आधीपासून करावं लागतं, जे की मोदी, अमित परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अजित डोवाल ही जी सगळी चौकडी आहे यांनी आधीपासून केलेले त्याचे परिणाम आता दिसतात. दुसरा मुद्दा इंधनाचा, वारंवार त्याची चर्चा होते आहे. आम्ही तर कितीतरी वेळापासून हा मुद्दा मांडतो आहोत की रेल्वेचं पूर्ण 100% इलेक्ट्रिफिकेशन झाल्याच्या नंतर क्रूड ऑइलवरती, खनिज तेलावरची आपलं अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी झालं. आताही सरकारी पातळीवरती, सरकारी कार्यालयांमध्ये सोलार बसवणे असो किंवा बाकीच्या गोष्टीतून की जेणेकरून तुमची इंधनावरची असलेली तुमचं जे अवलंबित्व आहे
ते सगळं कमी करून आपल्या देशात तयार होणारं जी ऊर्जा आहे तिचाच आपण जास्तीत जास्त वापर करून घेऊया, जेणेकरून आपल्याला त्यासाठी परकीय चलनाचा वापर करावा लागणार नाही. आणि आता ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे या परिस्थितीनंतर हा जो मुद्दा आता समोर पहिल्यांदा आपल्याला दिसतो आहे, इंधनाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने आताचं वातावरण तयार झालेलं आहे, जर आपण ही पूर्वीची जी उचलली ती पावलं उचलली नसती तर आपल्याला आता अतिशय म्हणजे भयानक अशा आणीबाणीला तोंड द्यावं लागलं असतं. इंधन आणीबाणी जो शब्द मी वापरतोय, जो प्रत्यक्षामध्ये पाकिस्तानमध्ये आहेच, बाकीच्याही देशांमध्ये त्याची झळ पोहोचलेली आहे. आता ह्याच्या मुळाशी काय माहिती आहे का, आपण परवा क्रिकेटचा T20 वर्ल्ड कप जिंकला, आपण विश्वकरंडक जिंकला, तेव्हा तो विषय समोर आम्ही आणला होता की एखादा तुम्ही जेव्हा असं कुठलं तरी विश्वकरंडक किंवा जिंकता किंवा यश मिळतं, त्याच्या पाठीमागं तो जो दिसतोय तो क्षण 100वा घाव असतो. आधीचे जे 99 घाव असतात ती क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी म्हणून जे प्रयत्न करावे लागलेले असतात ते झाले तरच तुम्हाला हा 100वा घाव घातल्याच्या नंतर मग तो विजयपदरामध्ये पडू शकतो. आधीचे जे 99 घाव झालेले नसतील, बसलेले नसतील, तर ह्या 100व्या घावाचा काही उपयोग होत नाही. त्याच पद्धतीने आता इंधनाच्या बाबतीमध्ये किंवा थोडंसं मी अजून व्यापक जाऊन विज्ञानाच्या बाबतीमध्ये म्हणतो, विज्ञानविषयक संशोधनाची अनुकूल अशी परिस्थिती, त्या सगळ्या ज्या प्रयोगशाळा आहेत तिथे काम करणारे प्रतिभावंत तरुण, हे सगळ्यांना तिथे आकर्षित करून त्यांना काम करायला लावणे, हे वातावरण आपण दुर्दैवाने फार कमी तयार केलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यामध्ये वाढ झालेली ही ठीक आहे, पण कित्येक वर्षापासून, म्हणजे जुनं जाऊ द्या, आपण स्वातंत्र्याच्या नंतरचं मोजूयात, गेल्या 78 वर्षांमध्ये आपण विज्ञानविषयक आपल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा, विज्ञानविषयक उपक्रम, मुलांमध्ये विज्ञानाची आवड रुचावी म्हणून त्यासाठी शालेय पातळीपासून केले गेलेले प्रयत्न हे कुठे दिसतात? आज आपल्या शाळा म्हणजे फक्त मास्तरांचे पगार करण्यासाठीच्या उरल्यात. खरंच 100 पैकी 92 रुपये हे 93 रुपये पगारावरती खर्च होतात. उरलेल्या शाळेतल्या सगळ्या गोष्टींसाठी 100रातले 5-7 रुपये उरलेले फक्त आम्ही मास्तरांचे पगार केले. त्यांचे पगार काय आणि कसे असावेत हा वेगळा वादाचा मुद्दा आहे, पण केवळ मास्तरांचे पगार केल्यामुळे शाळा चालत नसते. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा असेल तर तुम्ही तसे प्रयत्न केले तर ते संशोधन होईल, ते संशोधन पुढे जाईल, त्याच्यातलं बऱ्याचदा अपयश येईल आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून जेव्हा केव्हा जगाच्या कल्याणाच्यासाठी म्हणून असं एखादं संशोधन समोर येतं आणि त्याचा उपयोग समस्त मानवी जातीला होतो, तेव्हा त्याच्या आधीचे केलेल्या प्रयत्नांचं महत्त्व कळतं. जेव्हा की ते फेल गेलेले आहेत, अपयशी आहेत, फुकट वेळ चाललाय अशी आपण टीका केलेली असते. 1992ला मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडलो आणि शेवटच्या वर्षामध्ये माझा स्वतःचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधला प्रोजेक्टच हा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसच्या संदर्भातला होता. तेव्हा कोणीच त्याच्यावरती त्याला काय प्रोत्साहन द्यायला तयार नाही, त्याला प्रायोजकत्व मिळायला तयार नाही, कारण की तेव्हा MSEBची फुकटातली वीज उपलब्ध होती. पेट्रोल डिझेलचा फारसा गंभीर असा मुद्दा नव्हता. हे सगळं असं काही आहे की आपल्याला वाटत होतं की जगाच्या अंतापर्यंत ते चालणार आहे, आपल्याला काही गरजच नाही. त्याच्यामुळे इतर एनर्जी सोर्सेस, ऊर्जेचे पर्यायासाठी आम्ही जेव्हा अभियांत्रिकीचे विद्यार्थी म्हणून छोटं मोठं काही करून पाहत होतो, वैयक्तिक अगदी माझा अनुभव आहे, तेव्हा कुठेच त्याला इन्करेजमेंट, कुठंच त्याला प्रोत्साहन भेटलं नाही. आमच्यासारख्यांना ते प्रकल्प गुंडाळून दुसऱ्या कुठल्या तरी विषयामध्ये हात घालून त्याच्यावरती तात्पुरतं काहीतरी सबमिट करून ती पदवी घ्यावी लागलेली. म्हणजे ह्याचा अर्थ काय होता की आम्ही हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो रुजवायला शालेय पातळीवरती, महाविद्यालयीन पातळीवरती, संस्थात्मक पातळीवरती कमी पडलेलो होतो. मी तर हा माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. आजच्या इंधन टंचाईला आणि ज्या पद्धतीने आपण सोलर एनर्जीवरती काम होत आहे, बॅटऱ्यावरती गाड्या, व्हेकल्स समोर येत आहेत मोठ्या प्रमाणात, म्हणजे दिसत आहेत प्रत्यक्ष डोळ्याला, आधी फक्त कल्पनेतल्याच होते. आत्ताच्या ह्या सगळ्या समस्येमुळे आता पहिल्यांदा जो मुद्दा समोर येतोय की वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याच्यासाठी, संशोधनाच्यासाठी, पोषक असं वातावरण निर्माण करण्यासाठी शालेय पातळीवरती प्रयत्न व्हायला पाहिजेत, महाविद्यालयीन पातळीवरती प्रयत्न व्हायला पाहिजेत. संशोधनाच्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्यांना पुरेसं, त्यांना म्हणता येईल फक्त म्हणजे पैसा देऊन भागता असं नाही, ती संस्कृती तयार करावी लागते. प्रतिभांत सगळे विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने, ज्यांचा कल आहे त्यांनी तरी तिकडे यावं. अन्यथा विद्यार्थी कुठल्या हुशार असला की तो सरकारी नोकरीत जातो, MPSC UPSC देतो, सरकारी अधिकारी बनतो, बँकेत जातो, मल्टीनॅशनल कंपन्यात जातो, परदेशात जातो. त्याचा जो विषय आहे तो विषय सोडून दुसऱ्याच विषयात काम करायला लागतो. कारण की तिकडे जी काही सगळी कवच कुंडलं दिलेली आहेत,
आकर्षक पगार, पॅकेज, बाकीच्या सोयी सवलती त्या प्रत्यक्ष रिसर्च करणाऱ्याला, अभ्यास करणाऱ्याला तुमचा ज्या विषयात कल आहे. मी तेव्हा विश्वकरंडकमुळे कलेचा म्हणजे क्रीडेचा विषय काढला होता. कलेचे तसंच आहे आणि विज्ञानाचे तसंच आहे, तिन्ही सारखेच आहे. ज्या विद्यार्थ्याला या विषयात गती आहे त्यानं तिकडे जावं असं वातावरण आम्ही देऊ शकत नाही. आम्ही त्या सगळ्यांना उचलतो आणि एका सरकारी नोकरी नावाच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना कोंबून टाकतो, किंवा आम्ही सगळ्यांना उचलतो मल्टीनॅशनल कंपन्या सगळ्यांना उचलतो आणि शहरातल्या मोठ्या ह्याच्यातल्या छोट्या नोकऱ्या, कारण की छोट्या यासाठी की त्याला जेमतेम पगार मिळतो, पण सांगताना मात्र मोठ्या मानानं तुम्ही मुंबईला आहे, दिल्लीला आहे, कलकत्त्याला म्हणा, किंवा परदेशात आहे, न्यूयॉर्कमध्ये, लंडनला आहे, पण प्रत्यक्षात तिथं काहीतरी सामान्य नोकरी करत असतो. त्या तुलनेमध्ये छोट्या गावामध्ये एखादं मोठं काम करणारा माणूस पण दुर्लक्षित राहतो. आज जागतिक इंधन टंचाई, इंधनाची आणीबाणी निर्माण होण्याची जी परिस्थिती, प्रत्यक्षात आणीबाणी आलेली नाही आहे आपल्याकडे तर नाही आहे, पण जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावरून आपण हे ओळखायला पाहिजे की संशोधन असो, वैज्ञानिक मूलतः जे काम करायचं आहे विज्ञानाच्या क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, त्याच्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करणे आपली जबाबदारी आहे. या युद्धानं आपल्याला खडबडून जागं केलेलं आहे, त्याच्यापासून आपण योग्य तो बोध घ्यायला पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज